चला सगळ्यांना नमस्कार. गणितीय ऑनलाईन ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती मी उद्देश तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आजचा कंबाईन गट ब मुख्य परीक्षेचा जो पेपर होता या एकंदरीत पेपरवरती अनालिसिस तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही जर व्यवस्थित बसून तो पेपर नीट पाहिला तर तुम्हाला लक्षात येतील काही गोष्टी. परंतु मॅथ्स, रिझनिंग आणि स्टॅटिस्टिक्सचे जे 22 प्रश्न तुम्हाला दिसतील हे 22 प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक असणार आहेत. का निर्णायक असणार आहेत की या 22 पैकी आजच्या पेपरमध्ये मला असं दिसतंय की जवळपास तुम्ही 21 गुण घेऊ शकत होतात. तरी सुद्धा मी एक गुण आणखी कमी समजतो, 20 गुण समजतो. कारण टाइम नावाचा जो फॅक्टर असतो, कारण 1 तासामध्ये तुम्हाला एवढं सगळं सोडवायचं असतं. त्यामध्ये एक चूक मी तुमची मान्य करू शकतो. वर्क अँड टाइमचा एक क्वेश्चन जर पकडला की जो क्वेश्चन सोडवताना खूप मोठा होता, लेंदी होता आणि त्या प्रश्नाची अडचण अशी होती की तो प्रश्न त्या 1 तासामध्ये सोडवण्याच्या पद्धतीचा नव्हता. त्यामुळे तुम्ही जर स्किप केलं असेल तर तुमचं अभिनंदन. तुम्ही कुठलाही लॉजिक न लावता तुक्का मारला असेल तर 99 मधल्या एकाचा बरोबर आला असेल, 99 जणांनी तो मार्क घालवला असं समजा. म्हणजे 2.5 मार्काचं तुमचं नुकसान झालेलं आहे असं आपण गृहीत धरूया. ओके. त्यामुळे ज्या 21 प्रश्नांवरती आपण आज बोलणार आहोत तसे आपण 22 प्रश्न घेणार आहोत. पण जे 21 प्रश्न अत्यंत महत्वाचे होते ते प्रश्न नेमके आपण कसे सोडवू शकत होतो आणि त्यांची संभाव्य उत्तरं कोणती असू शकतात या बाजूने आपण प्रयत्न करणार आहोत. मोस्टली अॅक्युरेसी मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आताही म्हणतो की 99.99% मध्ये अॅक्युरेसी मेंटेन झालेली आहे जी मी आन्सर की तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यामध्ये ह्युमन एरर म्हणून काही गोष्टी तुम्ही भविष्यामध्ये जर काही बदल वाटले तर ते समजून घ्या. एक क्वेश्चन मला असा दिसतोय की जो कदाचित कॅन्सल होऊ शकतो, पण मागच्या 2 वर्षांचा ट्रेंड पाहता आयोगाने गट ब मुख्य परीक्षेमध्ये तर मोस्टली पूर्व परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेपेक्षा पूर्व परीक्षेमध्ये आन्सर की मध्ये फारसे बदल केलेले नाहीयेत. ओके. बदल कुठे दिसतात? गट ब ला काही बदल दिसतात समजा, पण प्रिलियम मध्ये ते बदल दिसत नाहीयेत. पण काही प्रश्न असे दिसत आहेत की ज्या प्रश्नांमध्ये एकतर पर्यायामध्ये ते उत्तर नाहीये, त्यामुळे तो प्रश्न कॅन्सल होण्याची शक्यता जास्त आहे. आपण वन बाय वन या प्रश्नांकडे बघूया की हे प्रश्न नेमके आपण कसे सोडवू शकत होतो. 5 या संख्येस भाग 4 ने भागल्यास बाकी किती उरते? सिंपल आहे. अशा पद्धतीच्या प्रश्नांमध्ये काही गोष्टी आपल्याला करायच्या होत्या. त्या गोष्टी कोणत्या आहेत की 5 या संख्येची तुम्हाला एक फोड करायची होती फक्त. बरोबर आहे. 5/5 इज इक्वल टू 4 + 1/5. बरोबर आहे. होल ब्रॅकेट रेस टू 5. कधीही सांगतो भाग लावत असताना तुम्हाला एक गोष्ट दिसते की ह्या 4 ला तर भाग जातो, मग ह्या एकाचा 5चा घातांक उरतो म्हणजे एकच. 1/5 इज इक्वल टू 1. त्यामुळे 5/5 ला जर 4 ने भाग लावला तर बाकी ही एकच उरते. शून्य बाकी उरते का? नाही. एवढं तर तुम्हाला कळतं शून्य बाकी नसणार आहे. तर 5 ने समजा लॉजिकली बघा ना, 5/5 25. 25 ला समजा 4 ने भाग लावला तर काय येतंय? 24 येतंय. मग इथे सुद्धा एक बाकी उरते. बरोबर आहे. त्यानंतर येतो 125. 125 पण सेम आहे. बरोबर ना. 4 त्रिक 12 आणि 4 एके 4. म्हणजे इथं बाकी किती उरली? 1 उरली. इन जनरल तुम्हाला लॉजिकली दिसतंय बाकी 1 उरते. तुम्हाला या गोष्टी माहित नसल्या तरी चालते. समजा मॉड 1 हे जे दिसतंय तुम्हाला, ह्या जर माहित नसल्या तरी चालेल. पण याचे 4 काय करू शकत होता तुम्ही? 4 + 1/5 दॅट इज 4 ला तर जातोय 4 ने पूर्ण भाग. मग एकाचा 5वा जो घातांक आहे तो काय असणार आहे? 1 असणार आहे. त्यामुळे याचं उत्तर तर तुम्हाला एकच दिसतंय. जर 2 रुपये आणि 5 रुपये यांची नाणी 3/2 या प्रमाणामध्ये घेतल्यास 320 रुपयाच्या एकूण रकमेत 2 रुपयाची नाणी किती असणार आहेत? सिंपल आहे. 3/2चा रेशिओ आहे. तुम्हाला म्हटलं होतं गुणोत्तर टॉपिक नीट करा, तुम्हाला फायदा होणार आहे. 3x आणि 2x. बरोबर आहे. 3x ही कसली नाणी आहेत बरं बाळांनो? 3x ही कसली आहेत का बघा, रेशो नीट बघा. 2 रुपयाची आणि 5x म्हणजे 5 रुपयाची नाणी असणार. 2x म्हणजे 5 रुपयाची नाणी असणार आहेत. एवढं कळलं तर 3x आणि 2x अशी आहेत. आपण असं लक्षात घेऊया. लक्षात घ्या की 2 गुणिले 3x अधिक 5 गुणिले 2x बरोबर किती होतात? 320 रुपये होतात. हे जर नीट बघितलं तर तुम्हाला इथून x ची किंमत कळेल. 3 दुने 6, 5 दुने 10x बरोबर 320. हे होतात 16x 320 म्हणजे x बरोबर 320 डिवायडेड बाय 16 म्हणजे x बरोबर किती आले? 20 आले का? 16 दुने 32 होतात ना बाळांनो. आले का 20? x बरोबर 20 असतील. त्यांनी काय विचारलंय? 2 रुपयाची नाणी किती? म्हणजे ही 2 रुपयाची नाणी आहेत. म्हणजे 3x ही 2 रुपयाची नाणी आहेत. 3 गुणिले 20
60 हे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. याचं संभाव्य उत्तर काय असणार आहे? 60. ते कसं आलं हे मी तुम्हाला सांगितलं, पटापट बघूया, फार फलक गुंतायचं नाही, जे दिसतंय ते दिसतंय, सिंपल आहे. कधी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला अशा पद्धतीचे जर प्रश्न आले, काय प्रश्न पहिला वाचूया. 400 रुपयाने एक वस्तू घेतलेली आहे आणि ब ला ती 10% नफ्याने विकलेली आहे. ब ने ती वस्तू क ला 20% तोट्याने विकली व क ने ड ला ती 25% नफ्याने विकलेली आहे. तर ड ने ती वस्तू किती किमतीत खरेदी केली असं त्यांना म्हणायचंय. 400 रुपये सध्या इग्नोर करू आपण. काय म्हणतोय? 400 रुपये सध्या इग्नोर करू. फक्त आता मी तुम्हाला सांगतोय ते बघा. जर या वस्तूची किंमत 100 रुपये आहे, जर या वस्तूची किंमत 100 रुपये आहे, ती बघा ह्या अ ने ब ला 10% नफ्याने विकली म्हणजे किती रुपयाला विकली? 110 रुपयाला विकली. हे तुम्हाला मान्य आहे का? इथपर्यंत तुम्हाला कळलं. ब ने ती वस्तू सी ला 20% तोट्याने विकली. 110 चे 10% 11, 20% म्हणजे 22. 20% तोट्याने विकली म्हणजे 110 मधून 22 वजा करा म्हणजे तिची किंमत आली 88 रुपये. बरोबर आहे? 88 रुपये किंमत आली. त्यांनी असं सांगितलंय क आणि ड ला म्हणजे सी ने डी ला ती वस्तू 25% नफ्याने विकली आहे. 100% म्हणजे 88 रुपये असतील, तर 25% म्हणजे किती? 88 चा चौथा भाग. बरोबर आहे? 88 चा चौथा भाग म्हणजे किती येणार? 22. म्हणजे 88 अधिक 22 110 रुपयाला, कारण ती नफ्याने विकलेली आहे. बरोबर ना? 25% नफा. 88 चे 25% होतात 22. बरोबर ना? 22 एके 22, 22 दुने 44, 22 त्रिक 66, 22 चौक 88 म्हणजे 25 एके 25, 25 दुने 50, 25 त्रिक 75 आणि 25 चौक 100. मग कळलं तुम्हाला 22 काय घेतलं? मग ती प्राइस किती आली? 110 रुपये. म्हणजे ही वस्तू त्यांनी काय विचारलंय? ड ने ती वस्तू कितीला खरेदी केली? 110 रुपयाला ती वस्तू खरेदी केलेली आहे. मग त्या वस्तूची किंमत ऍक्च्युअली किती आहे? 400. 400च्या वस्तूचे 110% म्हणजे किती? 400 चे 10% किती होतात? 40. म्हणजे ती वस्तू 440 ला त्यांनी विकत घेतलेली आहे. कळलं तुम्हाला इथपर्यंत? हे पटकन करायचं होतं, हे पटकन तुम्हाला सोपं जातं. मी म्हटलंय ज्या वेळेस आयोगाने तुम्हाला किचकट प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला असेल, त्यावेळेस तो किचकट प्रश्न नसून तो प्रश्न म्हणजे त्या प्रश्नामध्ये आयोगाने तुमची काळजी घेतलेली असते की तुम्ही उत्तरापर्यंत गेलं पाहिजे. याचं उत्तर काय येते तुम्हाला? 440 रुपये. 1 ते 110 पर्यंत असणाऱ्या नैसर्गिक समसंख्यांची बेरीज किती असं त्यांनी विचारलेलं आहे. समसंख्या म्हणजे काय? 2, 4, 6, 8 असं. ओके, आपल्याकडे अरिथमेटिक प्रोग्रेशनचे फॉर्म्युले आहेत का? अरिथमेटिक प्रोग्रेशनचे फॉर्म्युले आता मी तुम्हाला सांगतो. 1 ते 110 मध्ये पहिली संख्या कुठली आहे? समसंख्या 2 आहे. बरोबर आहे? आणि शेवटची समसंख्या कुठली? 101 मध्ये शेवटची समसंख्या आहे 100. बरोबर आहे? म्हणजे टोटल संख्या किती येतात? 100 डिवायडेड बाय 2. समसंख्या पाहिजेत ना आपल्याला. या टोटल संख्या येतात 50. बरोबर आहे? आपल्याला आता अरिथमेटिक प्रोग्रेशनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. Sn इज इक्वल टू n/2 2a प्लस n-1 इंटू डी. हा फॉर्म्युला बाळांनो तुम्ही 11-12 किंवा कॉलेज लेवलला, शाळे लेवलला शिकलेला आहात. त्यामुळे हा कुठून आणला काय आणला नाही, मी बोंबलून सांगतो डे 1 पासून. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, तुम्हाला लागणार आहे. n/2 50/2. 2a काय आहे? पहिली टर्म कुठली आहे? a म्हणजे पहिली टर्म म्हणजे 2 गुणिले 2 अधिक n-1. n 50 -1 म्हणजे 49 गुणिले डी म्हणजे डिफरन्स किती आहे प्रत्येकामधला? 2. करा बरं. 50/2 हे किती आले? 4. हे किती आले? 98. बरोबर? 50/2 गुणिले 98 अधिक 4 102 आले. आले का 102? बघा बरं, 98 अधिक 4 102. चला, याने याला भाग लावला किती झाले? 25 झाले. फायनल उत्तर आलं 25 गुणिले 102. बरोबर आहे? 25 गुणे 50. अच्छा आले 5. 25 0 0 आले 5. 25 एके 25. 2550 याचं उत्तर येतंय. आहे का पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 2 दिसतंय. तुम्हाला जर जनरली संख्यांची सम विचारली असती तर ती तुमच्यासाठी सोपी होती. यातल्या समसंख्या विचारल्यात म्हणून. उद्या जर विषम संख्या विचारल्या असत्या तर आपण काय केलं असतं? पहिली 3 नंतर 5 अशा घेतल्या असत्या. बरोबर आहे? आणि शेवटची कुठली आली असती? 99 आली असती. 101 पण आलेली असती. बरोबर ना? शेवटची 101 आली असते आणि त्यानुसार आपण फाइंड केलेलं असतं. इथं हा फॉर्म्युला फार गरजेचा होता अरिथमेटिक प्रोग्रेशनचा. Sn इज इक्वल टू म्हणजे
ऍडिशन साठी n/2 2a + n - 1 इंटू डी. चला नेक्स्ट. एका विद्यार्थ्यास शास्त्र, गणित व इंग्रजी या 3 विषयाच्या परीक्षेत 5, 10, 4 या प्रमाणामध्ये मार्क्स पडले, त्याला एकूण 380 मार्क पडले असतील, तर त्यास गणित विषयात किती मार्क पडले? 5 अधिक 10 अधिक 4 बरोबर किती झाले? 19 भाग झाले. 19 भाग म्हणजे 380/19. एका भागाची किंमत किती आली? 20 आली. आली का? तुम्हाला मार्क कसले विचारले बाळांनो? तुम्हाला मार्क कसले विचारलेत बघा. तुम्हाला मार्क विचारलेत गणित विषयाचे. गणित म्हणजे काय? 10x म्हणजे 10 भाग, 10 गुणिले 20, 200 मार्क त्याला गणितामध्ये आले. किती सेकंदात सुटलं तुम्हाला? असे प्रश्न तुम्हाला मेरिट मध्ये पुढे नेण्यासाठी येऊ शकतात का? कारणीभूत ठरू शकतात का? ठरू शकतात ना? 100%. असे प्रश्न कधीही सोडायचे नाहीत. एका हॉलची लांबी, आता हा प्रश्न थोडा फॉर्म्युलेटिक बेस वरती होता, तुम्हाला जर सुटायचा हवा असेल तर. एका हॉलची लांबी 15 मीटर वरून 12 मीटर आहे. जर हॉलच्या तळाचे व छताचे क्षेत्रफळाची एकत्रित बेरीज ही 4 भिंतीच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकी असेल, तर हॉलचे घनफळ किती? आता मला सांगा, हा जो हॉल आहे त्याचं हे छत आहे, बरोबर आहे? त्याचं हे छत आहे आणि हा फ्लोअर आहे, बरोबर? हा फ्लोअर आहे आणि हे छत आहे. आलं लक्षात तुमच्या? हे फ्लोअर आहे आणि हा छत आहे. तुम्हाला एक दिसतंय की हा काय आहे? रेक्टँगल आहे. इथं काय दिसतंय? लेंथ इंटू ब्रेड्थ. वरती पण सेम लेंथ इंटू ब्रेड्थ आहे, बरोबर आहे? त्यामुळे या दोघांचा सरफेस एरिया काय येणार? त्यांनी म्हटलं ना, तळाचे क्षेत्रफळाची एकत्रित बेरीज ती काय येणार आहे? 2 इंटू लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ किती आहे? 15 गुणिले 12 गुणिले 2. बघा किती येत आहेत? 12 पंचे 60, 12 एके 12 आणि 6 18, बरोबर का? गुणिले 2. हे किती आले? 360 आले. कळलं तुम्हाला? वरच्या फ्लोअर आणि खालच्या फ्लोअरची एकंदरीत मल्टिप्लिकेशन तुम्हाला किती भेटलं? 360 भेटलं. आता तुम्हाला काय विचारलंय? घनफळ विचारलंय. घनफळ ऑफ क्यूब काय येतं बाळांनो? ते येतं लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, बरोबर आहे? हे येतं त्याचं घनफळ. आपल्याकडे लेंथ इंटू ब्रेड्थ माहिती आहे, पण आपल्याकडे हाईट नाहीये, आणि हाईट काढण्यासाठी ही सगळी माहिती तुम्हाला त्यांनी दिलेली आहे. आता हे 360 बरोबर उरलेले जे 4 हॉल आहेत ना रे, 1 2 3 आणि समोरचा 4, या 4 हॉलच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतकी असेल, बरोबर आहे? 4 हॉलच्या क्षेत्रफळांची बेरीज जर तुम्ही व्यवस्थित काउंट केली तर ती तुम्हाला किती मिळते? 2 इंटू हाईट लेंथ प्लस ब्रेड्थ. 2 इंटू हाईट लेंथ प्लस ब्रेड्थ, बरोबर हे असणार आहे ना? पहिले काढून घेऊ चला. 2 इंटू हाईट लेंथ प्लस ब्रेड्थ. हाईट माहित नाही, लेंथ प्लस ब्रेड्थ काय? 27. 15 अधिक 12 आले का? 27. म्हणजे किती आले? 54h बरोबर 360. दिसतंय का तुम्हाला? 54h बरोबर 360. म्हणजे यात काय दिसतंय तुम्हाला? h बरोबर 360. आता हे गणित होतं थोडंसं ट्रिकी, पण लक्षात ठेवायचं, काही अडचण नाही. 360 डिवायडेड बाय 54, बरोबर आहे? आता ह्याला भाग लावा बरं. 18 दुने 36, 18 त्रिक 54, 20/3 ही त्याची हाईट दिसते आपल्याला. आता फक्त मल्टिप्लिकेशन करायचंय. हे जर हाईट असेल तर ह्याला काय करायचंय? 12 गुणिले 15 व्हॉल्यूम काढायचंय ना आपल्याला. म्हणजे का? हाईट इंटू लेंथ इंटू ब्रेड्थ. आता 3 5 15, बरोबर आहे? 12 गुणिले 20 किती होतात? 240 होतात. गुणिले 5, 5 चोक 20, 5 2 10 आणि 2 12. 1200 उत्तर येईल बघायचं. आहे का पर्यायामध्ये 1200 मीटर क्यूब? तर या पद्धतीने येतं. फक्त आपल्याला माहित पाहिजे, ज्याला नॉलेज आहे, ज्याला हे फॉर्म्युले माहित आहेत, त्याच्यासाठी हे उत्तर सोपं होतं. ज्याला माहित नाही त्याला घाम फुटलेला आहे. आणि ज्याला मॅथ्स वरती कॉन्फिडन्स असतो तो हे फॉर्म्युले करतो. ओके, फक्त एवढं बघायचं आपल्याला, लेंथ इंटू ब्रेड प्लस हाईट. पण लेंथ आपल्याकडे नव्हती, हाईट आपल्याकडे नव्हती, सॉरी. ती हाईट शोधण्यासाठी ही इन्फॉर्मेशन दिलेली होती आणि तिथून आपल्याला हाईट मिळणार होती. चला नेक्स्ट. एका विशिष्ट काम पूर्ण करण्यामध्ये मोहनला 15 दिवस लागतात, तेच काम करायला रोहनला 12 दिवस लागतात. समीरच्या मदतीने त्यांनी काम 4 दिवसात पूर्ण केलं असेल
तर एकट्या समीरला ते काम किती दिवस लागतील, म्हणजे एक्स काढायचं आपल्याला. या दोघांचं पहिलं बघा, 60 येतंय, 15 चौक 60, 12 पंचे 60, 1/x बरोबर 1/4 बरोबर आहे. 9/60 1/x इज इक्वल टू 1/4, 1/x इज इक्वल टू 1/4. आता 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6 म्हणजे 320 येतात बरोबर आहे. सो मायनस 320. आता स्टेप वाईज सांगतो, शॉर्टकट मारत नाही. 20 एलसीएम आला म्हणजे इथं 5 ने मल्टिप्लाय म्हणजे 1/20. 1/x इज इक्वल टू 1/20 म्हणजे x बरोबर काय 20 आहे का पर्यायामध्ये 20. तर 1/20 आला. अजून एक थांबा, अजून कुठेतरी राहिले आपलं. हा 3 आहे ना, 5तून 3 गेले, 3 गेल्यानंतर इथं 2 राहिले म्हणजे 110 झाले. इथं 10 येत आहे, 10 पर्यायामध्ये 10 आहे का बघा. मायनर चुका करू नका. आता 20 पर्यायामध्ये नव्हता म्हणून ठीक आहे. ओके, पर्यायामध्ये 10 तर दिसतोय तुम्हाला, म्हणजे उत्तर काय असणार आहे, समीर एकूण 10 दिवस काम करणार आहे. चला नेक्स्ट एक एक प्रश्न घेतो मी. हे सिरियल वाईज घेतलेले नाही, तुम्ही फक्त तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये बघा. एक वर्तुळ एबीसीडीच्या आयताच्या सर्व शिरोबिंदूमधून जात असेल. एबीसीडी नावाचं हे आयत आहे, त्याच्या सर्व शिरोबिंदूमधून हे जर वर्तुळ जात असेल, आता मी वर्तुळ कसं काढतोय लक्षात ठेवा. फक्त जात असेल तर आयताची लांबी, ही आयताची समजा लांबी असेल ती किती आहे 6 सेमी, आणि ही रुंदी असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे 8 सेमी व 6 सेमी, म्हणजे ही 8 सेमी आहे, ही 6 सेमी आहे. त्या वर्तुळाची त्रिज्या किती असणार आहे. आता मला सांगा, इथं जर मी हे टाकलं तर हा त्या वर्तुळ रेक्टँगलचा काय आला, डायमीटर आला, डायगोनल आला बरोबर आहे. आणि हा जो डायगोनल दिसतोय तोच या वर्तुळाचा डायमीटर दिसतोय. चला, हा राईट अँगल आहे का, त्यामुळे याचा वर्ग अधिक याचा वर्ग बरोबर याचा वर्ग असणार आहे. 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36 बरोबर 100. 100 कशाचा वर्ग आहे 10, म्हणजे ही बाजू किती असणार आहे, डायमीटर आला 10, पण त्याने त्रिज्या विचारले, डायमीटरच्या अर्धी असते त्रिज्या, म्हणून उत्तर असणार आहे 5. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. कळलं तुम्हाला. हे वाचल्यानंतर तुम्हाला अवघड वाटू शकतं, पण हे उत्तर अवघड होतं का, अजिबात अवघड नव्हतं. आता हे बघा, हे मी तुम्हाला तो स्क्रीनशॉट ऍज इट इज तिथं काढलेला आहे, तुम्हाला दाखवतो. प्रश्न बघितल्यानंतर वाटतं की हे काहीतरी भयंकर किचकट आहे, पण हे अजिबात किचकट नाही. बघा, 225चा वर्ग कशाचा वर्ग आहे, 225 15चा वर्ग आहे. हे अधिक 154, 154 अधिक 15 होतात 169 बरोबर आहे, म्हणजे याची किंमत आली 13. मग हे आले 108, याचा स्क्वेअर रूट 108 अधिक 13 म्हणजे किती येतात 21, 121. 121 कसला आहे 11चा वर्ग आहे. मग हे 11 आणि हे 25 किती आले 36चा स्क्वेअर रूट दिसतोय तुम्हाला. हा कसला आहे 6, मग इथं 6 लिहा, हे 6 आणि इथले 10 यांचा स्क्वेअर रूट म्हणजे किती झाले 16, म्हणजे किती 4. पर्याय क्रमांक 1 किती सोपं आहे, किती सेकंदाचं काम आहे, पटकन सुटलंय की नाही. गणित वाटतंय अवघड आहे, पण आहे का ते ऍक्च्युअली अवघड, अजिबात अवघड नाही. चला, एक बोट 36 किलोमीटर प्रवास करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने, बघा पटापट सांगतोय तुम्हाला, जे पटापट सांगायची गरज आहे ते पटापट, प्रवाहाच्या दिशेने बरोबर आहे 6 तास घेते, म्हणजे बघा 36 डिवायडेड बाय 6 किलोमीटर पर आवर हा तिच्या प्रवासाच्या दिशेचा वेग आहे प्रवाहाच्या, आणि प्रवाहाच्या विरुद्ध ती काय करते, किती वेळ घेते 9 तास घेते, म्हणजे 36 डिवायडेड बाय 9 म्हणजे 4 किलोमीटर पर आवर. कळलं तुम्हाला. हा प्रवाहाच्या बाजूने आणि हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला. प्रवाहाच्या बाजूने ज्यावेळेस तुम्ही प्रवास करता त्यावेळेस संथ पाण्याचा वेग आणि प्रवाहाचा वेग या दोन गोष्टी ऍड होतात का. ज्या वेळेस तुम्ही संथ म्हणजे प्रवाहाच्या बाजूने प्रवास करताय त्यावेळेस हे दोन्ही स्पीड ऍड होतात. म्हणजे तुमची बोट चालली आणि प्रवाह पण त्या दिशेने चाललाय, तर दोन्ही स्पीड ऍड झाले का, झाले ना. हा, म्हणजे y बरोबर प्रवाहाचा वेग, x बरोबर संथ पाण्याचा वेग, असं आपण पकडलं तर 36 म्हणजे 6 बरोबर हे x प्लस y येणार, कारण प्रवाहाचे बाजूने चाललेत.
आणि हा जो प्रवाहाच्या विरुद्ध आहे तो एक्स मायनस वाय होणार. बरोबर आहे, आणा दोन्ही. एक्स प्लस वाय बरोबर 6, एक्स मायनस वाय बरोबर 4, गेलं. 2x बरोबर किती झाले बाळांनो? मायनस मायनस आहेत ना हे, दोघांची ऍडिशन करतोय आपण. हे झाले 2x आणि 6 आणि 4 झाले 10. एक्स बरोबर 5 झाले. 5 आहे का पर्यायामध्ये? 5 किलोमीटर पर आवर आहे. तुम्हाला काय विचारलंय? संथ पाण्याचा वेग विचारलाय. बोटीची स्थिर प्रवाहातील गती किती आहे? आता 5 तुम्हाला संथ पाण्याचा वेग आहे आणि प्लस वायची किंमत किती आहे इथे? टाका बरं एक्स प्लस वाय मध्ये. एक्स प्लस वाय बरोबर 6. हे 5 आले आणि हे वाय आले बरोबर 6. म्हणजे काय झालं? वाय बरोबर 1. म्हणजे एक्स बरोबर 5 हे तुमचं उत्तर असणार आहे. सिंपल इतकं कळलं तुम्हाला? काही अडचण नाही. कधी कधी तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं नेमकं ह्याने काय विचारलंय. अशा वेळी फक्त काही गोष्टी नीट बघायच्या. आता बघा हे प्रश्न बघा. स्टॅटिस्टिक्सचा प्रश्न आहे, सांख्यिकीचा प्रश्न आहे. पृथ्वीवर नामशेष होणाऱ्या मार्गावर काही प्राण्यांच्या प्रजातींच्या सध्या अस्तित्वात असलेली अंदाजित किमान व कमाल संख्येची आकडेवारी रायटर्स या वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेली आहे. बरोबर आहे, जिचा पुढे स्तंभलेख दिलेला आहे. किमान आणि कमाल. बरोबर आहे. प्रत्येक प्रजातीच्या किमान व कमाल यांचा अंदाजित असल्यामुळे त्यांची त्या प्रजातीसाठी सरासरी घेतली असता कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात कमी भरेल? आपल्याला सरासरी घ्यायचे का रे? घ्यायचे का? आता मला सांगा, हे किती आहेत? 20 आहेत आणि हे किती आहेत? 30 आहेत. या दोघांची सरासरी किती येणार आहे? 20 प्लस 30 50 म्हणजे 25 येणार. बरोबर आहे. आता हे काय दिसतंय? 20 दिसतंय आणि हे काय दिसतंय? 25 दिसतंय. 20 प्लस 25 45 म्हणजे 22.5 येणार. बरोबर आहे. हे काय दिसतंय? 10 दिसतंय आणि हे काय दिसतंय? 50 दिसतंय. 50 अधिक 10 702 30 येणार. आता त्याने काय विचारलं? सगळ्यात कमी कोणाची आहे? तर यांची आहे. 22.5 ही सगळ्यात कमी दिसते. सर्वात कमी संख्या भरेल मग कोण आहे? पिरतो भगव्या पोटाचा पोपट. घ्या. पर्याय क्रमांक 2 आहे. सगळ्यांची सरासरी सारखी आहे का? अजिबात नाहीये. कळलं? त्यामुळे प्रश्न वाटतं नीट बघायचं. सर्वात कमी विचारलं, पटकन सर्वात जास्त मारून मोकळे व्हाल. ऑर्नेट बिर्डर असलं काहीतरी कराल, तसलं काय करायला जाऊ नका. ओके. खालील वर्तुळाला एक पुस्तक प्रकाशित करण्यासाठी होणारे विविध खर्चांचे वितरण दर्शवलेले आहे. त्या वर्तुळलेखाचा अभ्यास करणे प्रश्नांचं उत्तर द्या. बघा, बाइंडिंग साठी झालेल्या खर्चाशी संबंधित वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोन किती? बाइंडिंग किती आहे? 20% झालाय ना. 360 डिग्रीचा कोन असतो. 360 डिग्री मध्ये 10% म्हणजे 36 डिग्रीचा कोन. 20% म्हणजे अजून 36 डिग्रीचा कोन. म्हणजे किती? 72 डिग्रीचा कोन आहे का? 72 डिग्री. एवढं सोपं आहे. यामध्ये काही अवघड नव्हतं. ज्याला अवघड वाटलं त्याने आपल्या अभ्यासाविषयी आत्मपरीक्षण करायची गरज आहे. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? बी बरोबर 4, ए बरोबर 1, जी बरोबर 49, जे बरोबर 100 असं दिलेलं आहे. इथं काय दिसतं माहिती का बाळांनो तुम्हाला? बी म्हणजे किती नंबरला येतो? 2, 2चा वर्ग येतो 4. ए म्हणजे किती नंबरला येतो? 1, 1चा वर्ग येतो 1. जी म्हणजे किती नंबरला येतो? 7 नंबरला. 7चा वर्ग येतो 49 म्हणून ते 49. जे 10 नंबरला येतो म्हणून 100. म्हणजे 196 म्हणजे हा कशाचा वर्ग आहे? 14चा वर्ग आहे. मग 14व्या नंबरला काय येतं? एबीसीडी पासून जर 14 नंबर काउंट केला तर 14 नंबरला येतो एम. बरोबर. एम 13 नंबरला येतो, 14 नंबरला येतो एन. एवढं फक्त लॉजिक याच्यामध्ये आहे. पेपरच्या दृष्टिकोनाने बघितलं तर हे लॉजिक तुम्हाला पेपरमध्ये लक्षात यायला हवं होतं. याच्यामध्ये काही अवघड नव्हतं. एका सांकेतिक लिपीत वतन बरोबर स्टार, स्क्वेअर, स्वस्तिक आणि नगर बरोबर स्क्वेअर, सर्कल आणि ट्रायंगल. बरोबर आहे. आता मला सांगा, वतन आणि नगर या दोघांमध्ये कुठला फॉन्ट कॉमन आहे? कुठला शब्द कॉमन आहे? अक्षर कॉमन आहे. ते अक्षर कुठले? न. बरोबर आहे. न आहे दिसतंय तुम्हाला. आता या तिघांमध्ये कॉमन आकृती कुठली आहे? म्हणजे ही आहे. म्हणजे हे बरोबर न इतकं दिसलं तुम्हाला. आता मी तुम्हाला सांगतो या प्रश्नाविषयी मी थोडासा आशंका आहे. अजून याच्याविषयी बऱ्याचशा चर्चा होतील, त्यातून आपल्या बऱ्याच गोष्टी दिसतील. म्हणजे स्क्वेअर असणार आहे काय? न बरोबर स्क्वेअर असणार आहे. आता इथं तुम्हाला गवत शब्दाविषयी विचारलंय. गवत शब्दामध्ये न हा शब्द दिसतोय का? नाही. त्यामुळे पर्यायामध्ये कुठेच स्क्वेअर नसणार आहे. इथेही स्क्वेअर आहे, इथेही स्क्वेअर आहे, इथेही स्क्वेअर आहे, इथेही स्क्वेअर आहे.
त्यामुळे उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता येत नाहीये, याबद्दल मी थोडासा साशंक आहे. अजून वेगळ्या पद्धतीने अजून विचार काही करता आला या प्रश्नावरती तर नक्कीच होऊ शकतं, पण मला आता प्रायमरी लेवलला असं दिसतंय की आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येत नाही. बऱ्यापैकी सगळे कॅन्सल होत आहेत बघा. व त न आणि न ग र यातला कुठलाही कॉमन नाही, फक्त न कॉमन आहे. न कॉमन असल्यामुळे इथली कॉमन कुठली हे आहे, स्क्वेअर आहे. आणि गवत मध्ये विचारलं, गवत मध्ये तर न नाहीये, त्यामुळे कुठल्याही उत्तरामध्ये स्क्वेअर येणार नाही. स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे. इंग्लिशमध्ये तपासून बघितलं आपण तरी सुद्धा आपल्याला तसंच दिसतंय. त्यामुळे उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकत नाही असं मला वाटतंय. पुढीलपैकी कोणती आकृती चौकोन, आयत व त्रिकोण यामधील संबंध योग्यरीतीने दर्शवते? मला सांगा, आयत म्हणजे काय? हा आयत, ही आहे त्याची लेंथ, ही आहे त्याची ब्रेड. पण लेंथ आणि ब्रेड ज्यावेळेस एकच होते त्यावेळेस त्याचा होतो स्क्वेअर. त्यामुळे स्क्वेअर ही आयतचाच एक प्रकार आहे. त्यामुळे स्क्वेअर आणि आयतचं वर्तुळ हे असं येणार आहे. आता त्रिकोण हा या दोघांची काय रिलेव्हन्स दाखवतो का? नाही. मग त्याचं वर्तुळ इथं येणार आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. हे गेलं, हे सुद्धा गेलं, हे सुद्धा गेलं, काही अडचण नाही. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. स्वराकडे बोट दाखवत अमित म्हणाला, ही आहे स्वरा, हिचे वडील माझ्या आईच्या बहिणीचा मुलगा आहे. ही यांची आई, या दोघी बहिणी यांचा मुलगा हा. आणि हा कोण आहे? हा अमित आहे. कळलं? म्हणजे हे दोघं कोण झाले? मावस भाऊ झाले का? मग हिचं अमित सोबत नातं का असणार आहे? काका असणार आहे का? काका. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पुतण्या भाऊ असलं काही नाहीये. कळलं तुम्हाला? हा, इफ आय एम करेक्ट, मला तर हे बरोबर दिसतं. हिचे वडील माझ्या आईच्या बहिणीच्या मुलगीचा मुलगा आहे. बहिणीचा, हिचे वडील माझ्या आईच्या बहिणीचा मुलगा आहे. बरोबर आहे की? मग स्वराची नाते काय? स्वरा आणि यांच्यामध्ये काय? काका असणार स्वराचा. चला, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येतील? अतिशय सोपं होतं. 5 नंतर 7, 9, 11, 13, 13 नंतर येणार 15. त्यामुळे हा पर्याय गेला आणि हा पर्याय गेला. राहिले हे 2 पर्याय. 6 नंतर 12, 18, 24, 30 येणार 36. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. ओके, सोपं आहे, याच्यामध्ये काही अवघड नाही. हा, इथे बघा, खालील संख्या श्रेणीमध्ये पुढील संख्या कोणती असेल? 2 नंतर 9 दिसतंय. बरोबर आहे. त्यानंतर काय दिसतंय? 28 दिसतंय. त्यानंतर 65 दिसतंय आणि 126 दिसतंय. 2, 9, 28, 65 आणि 126. म्हणजे काय? एकाचा क्यूब अधिक 1, 2चा क्यूब अधिक 1 म्हणजे हे पण 9 झाले. 3चा क्यूब अधिक 1 म्हणजे 27 अधिक 1 28 झाले. 4चा क्यूब अधिक 1 म्हणजे 64 अधिक 1 65 झाले. 5चा क्यूब अधिक 1 म्हणजे 126 झाले. मग आता 6चा क्यूब अधिक 1 करावं लागेल म्हणजे 216 अधिक 1 217 याचं उत्तर असणार आहे. हे पण तसं सोपं होतं. लयच सोपं होतं असं मी म्हणणार नाही, पण तुम्हाला लक्षात यायला हवं होतं. जर तुम्ही प्रॅक्टिस करताय तर अशा गोष्टी तुम्हाला लक्षात येऊ शकतात. 217 याचं उत्तर आलेलं आहे. एक काम, आता हे सगळं शेवटी बघू, पण ठीक आहे, तुम्हाला सांगून देतो. चला, काय अडचण नाही. थोडं किचकट होतं हे गणित. या गणिताला तुम्ही हात नाही लावलात तर येस, तुम्ही बेस्ट आहात असं मी तुम्हाला मानतो. चला, आपण एक एक दाखवतो तुम्हाला. एक पुरुषाला मेल एम लावतो. बरोबर आहे. 3 महिला म्हणजे डब्ल्यू आणि 4 मुले म्हणजे सी. 96 तासात काम पूर्ण करतात. कळलं तुम्हाला? इथपर्यंत कळलं? दुसरं बघा, तेच काम 2 पुरुष 8 मुले 80 तासात पूर्ण करू शकतात. तेच काम 2 पुरुष 3 महिला 120 तासात पूर्ण करू शकतात. आता आपल्याला काय पाहिजे? 5 पुरुष आणि 12 मुले ते काम किती तासामध्ये पूर्ण करतील असं त्यांना विचारायचंय. मी नेहमी म्हटलेलं, अशा पद्धतीचं गणित आलं तर एका पुरुषाचं काढून घ्यायचं आणि नंतर एका लहान मुलाचं काढून घ्यायचं. त्याच्यावरून तुम्हाला कळेल की हे दोघं मिळून म्हणजे 5 पुरुष आणि 12 मुले मिळून ते किती तासामध्ये पूर्ण करू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला मेथड ऑफ रिडक्शनच्या बाजूने थोडस जायची गरज होती. हे 2M हे 8C आणि 180 हे तुम्हाला दिसत आहेत. बरोबर आहे.
आता मी तुम्हाला सांगतो 2m आणि 8c याला जर तुम्ही 2 ने भाग लावलात, नीट बघा, याला तुम्ही 2 ने भाग लावलात तर काय येतंय? 1m 4c आणि 1/80 म्हणजे 160. 2 ने भाग लावतोय. हे मी का केलं माहितीये का? m+4c, हे बघा m+4c कॅन्सल होतंय, दिसतंय तुम्हाला? m+4c कॅन्सल होतंय. मग आता मला सांगा, या m+13w अधिक 4c मायनस m+4c इथं काय येतंय? 1/96 आणि 1/160 येते का? बरोबर आहे. कळलं तुम्हाला इथं काय केलं? हा, हे मायनस, हे मायनस, हे मायनस. बघा बरं, हा गेला आणि हा गेला. 13w का 3w? सॉरी, 3w येते, 13 नाही. तेच म्हटलं, मधूनच कुठं आले. 3w लक्षात ठेवा. 3w 1/96 वजा 1/60. 3w या दोघांचा एलसीएम किती येईल? 480 येईल का? 480 लिहा खाली. 96 गुणिले 5 आणि 16 48 म्हणजे 2/480 म्हणजे 1/240. पण हे 3 आहे इथे, तर 3 जाऊन तिथं मल्टिप्लाय करणार म्हणजे किती झालं? 720. एक महिला 720 तास काम करून ते पूर्ण करू शकते. डब्ल्यू मिळाला का तुम्हाला? बघा, एक डब्ल्यू मिळाल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सोप्या जातील. हा प्रश्न तुम्ही नाही सोडवला पेपरमध्ये, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही अत्यंत योग्य डिसिजन घेतलेला आहे. कारण या प्रश्नाला मी खूप बाजूने सोडवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे गणित सुटतंय, पण कमी कमी लेवलला गणित सुटतंय का बाबा? कमी कमी याच्यामध्ये तुम्ही सोडू शकताय का? ते मी प्रयत्न केला, पण तसं काही सापडलं नाही. त्यामुळे डब्ल्यू बरोबर एक महिला 1/720 तास काम करते. याच्यामुळे आता काय झालं, आपल्याला थोडंसं सोपं झालं की आपण आता याच्यामध्ये जर माहिती टाकली तर ते आपल्याला सुटू शकते. याच्या पुढे अजून आपल्याला काही ऑपरेशन्स याच्यावरती करावे लागतील. लागतील का करावे? 100% लागतील. ते करूया आपण आता. दोन एम बरोबर 3 गुणिले, आता बघा 3m बरोबर 120. 3 महिला आहेत बरोबर इथं. हा, 2m 3w. ओके, आता ह्या 3w मध्ये फक्त ही संख्या तुम्हाला टाकायची. काय बरं ते नीट बघा. 2m अधिक 3w बरोबर 120. 2m अधिक 3w बरोबर 1/120. 2m 3w ची काय झाली संख्या आली? 720 आली का? 1/120. मस्त गणित होतं. मॅथ्स ऑप्शनल ठेवा, हे गणित ज्याला सुटलं त्याने. हा, डिस्क्रिप्टिव्हला. सो 2m बरोबर 3 1 3, 3 दुने 6, 3 चौक 12. 2m अधिक 1/240 बरोबर 1/120. 2m बरोबर 1/120 वजा 1/240. 240 एलसीएम घेतला म्हणजे 2 - 1 म्हणजे 1/240 म्हणजे 2m. सो m बरोबर 1/480. m भेटला आपल्याला. भेटला काय m? आपल्याला काय पाहिजे होतं? m पाहिजे होता. हा, p म्हणजे m आहे, पुरुष येते. हा, m पाहिजे होता आणि c पाहिजे होता. आता आपल्याला m भेटलाय, तो m इथे टाकायचं. 2m + 8c बरोबर 180. 2m + 8c 180. m दिसलं तुम्हाला 480. 2 गुणिले 1/480 म्हणजे तो 1/240 झाला. हा 8c झाला, 180 झाला. 8c बरोबर 180 वजा 1/240. 8 त्रिक 24. कळलं का? 2/240 c मल्टिप्लाय बाय 8 बरोबर. हा 8 इकडे होता, तो खाली डिवाइडला गेला. कळलं? 2 गुणिले 4 म्हणजे किती झालं? बे के बे, बे चौक 8, 4 0 0, 4 चौक 16, 4 दुने 8 ने 1 9. 960 झालं का? हे 960 येतंय का?
बरोबर ना? 960 येते का? 3/28 1/80 वजा 1/240 2 गुणिले त्या आलं का 120 बरोबर अधिक 8c बरोबर 180 8c बरोबर 180 बरोबर वजा 120 किती येते ते बघितलं का तुम्ही? 240 अधिक 8c बरोबर 180 8c बरोबर 180 वजा 120 302 हे किती येते बघितलं का? हे 960 आलं सी 4 240 गुणिले 4 बरोबर आहे तसं आलं का? 8c होतं ना रे 2m प्लस 8c 2m प्लस 8c बरोबर 180 m बरोबर किती आलं आपलं? m बरोबर 1/480 आलंय m बरोबर हा मग 1/480 फक्त त्याच्यामध्ये टाकायचंय 8 180 वजा 200 120 ठीक आहे किती आलंय हे 1/960 आता आपण काय करूया फक्त तुम्हाला काय विचारलंय 5m प्लस 12c 5m प्लस 12c म्हणजे किती तेच काढायचंय 5m m किती आलाय 480 प्लस 12c किती आलाय 960 कळलं तुम्हाला 5 5 1 5 5 5 5 9 45 6 अधिक 12 96 96 अधिक 12 98 ना 96 196 अधिक 180 इथपर्यंत कळलं तुम्हाला आता या दोघांचा एलसीएम काढा 480 बरोबर आहे 9 5 8 सक 480 गुणिले 11 हे त्याचं उत्तर आहे म्हणजे 11 चौक 44 उरले 4 11 त्रिक 33 711 हा आलं बाबा बघा हे असलं काहीतरी आहे आणि हे असले ट्रॅप कधी कधी असतात त्यामुळे असल्यामध्ये नाही गुंतायचं फार 43 711 आहे का उत्तर मध्ये 43 711 आहे बघा पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे तुम्ही तुक्का मारला नसेल तर आणखी बरं होईल कारण ऑप्शन पण जवळचे होते रे 39 42 43 44 ऑप्शन लांबचे असतात त्यावेळेस गोष्टी वेगळ्या असतात चला घेऊ पुढचं टाइमपास होईल नाही तर आणखी 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 आहे पहिला मुलगा x दुसरा मुलगा x प्लस 3 तिसरा मुलगा x प्लस 6 बरोबर आहे x प्लस 9 x प्लस 12 1 2 3 4 5 बरोबर 50 बरोबर आहे 1 2 3 4 5 5x 1 2 3 4 5 बरोबर आहे 3 3.5 9 9 दुने 18 18 आणि 12 30 बरोबर 50 5x बरोबर 20 x बरोबर 4 x म्हणजे सगळ्यात पहिला मुलगा सगळ्यात लहान मुलगा असणार आहे त्याचं वय असणार 4 वर्षांनी हेच तुम्हाला विचारलं कळलं तुम्हाला याचं उत्तर चला नेक्स्ट एका टेबलवर ठेवलेल्या प्रकाश चित्राकडे बोट टाकून नीता म्हणाली की तिची आई ही कोणतरी मुलगी आहे हिची आई बरोबर हिची आई माझ्या आईची एकुलती एक म्हणजे ही माझी आई आहे ही जी एकुलती एक मुलगी आहे आता हे कोण म्हणते नीता म्हणते एकुलती एक मुलगी आहे म्हणजे ती मुलगी नीताच असणार आहे त्यामुळे ती फोटोमध्ये जी मुलगी दाखवते ती नीताची मुलगी असणार आहे कळलं सिंपल आहे याच्यामध्ये काही अवघड नव्हतं हा सोबतच्या वृत्तलेखामध्ये एका कंपनीच्या महाराष्ट्रातील 5 विविध ठिकाणी एबीसीडी काम करत असलेल्या व्यक्तीचे विवरण दिलेले आहे काम करत असलेल्या एकूण व्यक्तीची संख्या 6500 आहे तर ए व ई या ठिकाणी काम करत असलेल्या व्यक्तींची सी ठिकाणी काम करत असलेल्या व्यक्तींपेक्षा किती जास्त आहे ए व ई आणि या सी मधला फरक फक्त शोधायचा आहे ए व ई मिळून किती आहे 36% आहे का आणि सी किती आहे 30% आहे फरक आहे 6% बरोबर आहे
6,500 दिलेले आहेत. 6,500चा 1% होतो 65, म्हणजे 65 गुणिले 6, 6 पंचे 30, 6 36 3 39, 390. याचं उत्तर किती सेकंदात निघालं? अवघ्या 25 ते 30 सेकंदामध्ये याचं उत्तर निघालेलं आहे. चला, प्रश्न फक्त नीट वाचायचा, जेवढा सहजपणे सोडवता येईल तेवढं तुम्हाला सोडवायचा. अशा पद्धतीने मला वाटतं आपली सगळी गणितं झालेली आहेत. झालेली आहेत का? झालेली आहेत. आता बघा, पटकन तुम्हाला सोडवता येण्यासारखी किती होती? लेवल 1 ची गणितं सांगतो. 1 2 3 4 5, हा सोडा, 6 7 8 9 10 11 12, हा सोडा, 13 14 15 16, हा सोडा, 17 18 19 गणितं लेवल 1 ची आहेत. काय म्हणतोय? 19 गणितं लेवल 1 चे. 3 गणितं कुठली राहतात? 1 वर्क अँड टाइमचं गणित, 2 जे गणित मला वाटतं कॅन्सल होईल ते, आणि तिसरं गणित कुठलं? जे व्हॉल्यूमचं गणित होतं. हे लेवल 1 चं मी मानत नाही, हे लेवल 2 चं गणित मानतो मी. म्हणजे लेवल 1 ची 19 गणितं होती. या 19 मधले पेपरच्या सगळ्या गोष्टींचा विचार करून 18 जरी टोटल 22 मधले तुम्ही बरोबर आले, मेरिट मध्ये तुम्ही पुढे जाताय. काय म्हणतोय? मेरिट मध्ये तुम्ही डायरेक्ट पुढे जाताय, लिटरली पुढे जाताय. पण हे जर याच्यामध्ये तुम्ही गडबड केलेली असेल, या 19 वरून जर तुम्ही 14 आणि 13 वर गेलेला असाल, तर मग धोक्याची घंटा आहे. तुम्हाला इतर जीएस मधून तुम्ही ते कव्हर केलेलं पाहिजे. 19 प्रश्न लेवल 1 चे आहेत. 19 प्रश्नांवरती ज्याने मॅक्सिमम मार्क घेतले त्याला ते जमलं. एक प्रश्न टफच होता, त्यामुळे परीक्षा मी म्हणतो 21 पैकी पेपर होता असं समजू. 21 प्रश्नांपैकी त्यातला एक कॅन्सल आणि दुसरा व्हॉल्यूम लेवलचा प्रश्न होता की ज्याला बऱ्याच गोष्टींची आवश्यकता होती सोडवण्यासाठी. ते तुम्हाला पटकन माहित पाहिजे, बाबा त्या 4 एरियाचा किती सरफेस एरिया येतो, हे येतो ते होतो, ते फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. त्यामुळे 19 गणित, या 19 गणितांमध्ये ज्यांनी मॅक्सिमम मार्क मिळवले त्याला फायदा झालेला आहे असं मी म्हणतो. त्यामुळे आजचा जो पेपर जर तुम्ही म्हटलात तर हा पेपर मॅथ्स या बाजूने मी तुम्हाला सांगतो इझी होता. फक्त मेथड ऑफ सिलेक्शन ज्याला जमली त्याने पटकन काही गोष्टी करायला हव्या होत्या. म्हणजे हे ट्रॅक तुम्हाला कसे कसे दिसतात बघा. तुम्ही वर्क अँड टाइमचा प्रश्न बघितला तो मध्ये कुठेतरी दिसतो, तुम्ही व्हॉल्यूमचा प्रश्न बघितला तर तो देखील मध्ये कुठेतरी दिसतो. तुमच्यासाठी काही पॉजेस ठेवलेले होते, ते क्लिअर करून जर तुम्ही पुढे जात असाल तर ते तुमच्यासाठी अधिक सोपं आणि लाभदायक होतं. असं एकंदरीत मी या 22 प्रश्नांचं विश्लेषण तुमच्या समोर ठेवले आहे. ज्या प्रश्नांच्या बाजूने आपण म्हणतोय की हा हे संभाव्य उत्तरतालिका दिलेली आहे, याच्यामध्ये मॅक्सिमम करेक्शन म्हणजे मॅक्सिमम प्रश्न बरोबर असणार आहेत जे मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलेले आहे. ह्युमन एरर म्हणून मी 0.01% या आन्सर मध्ये मान्य करतो. ओके, सो व्यवस्थित तुम्ही नेमकं परीक्षेमध्ये काय सोडवलेलं आहे. आता तुम्ही कंबाईन मेन्सला जे सगळे आहात ते सगळे तुम्ही ग्रुप सी मेन्सला पण आहात ना बाळांनो? हा, ग्रुप सी मेन्सला आहात ना? त्यामुळे आजच्या पेपरमध्ये ज्या चुका झाल्या, मॅथ्सच्या बाजूने त्या चुका रिपीट झाल्या नाही पाहिजेत. गट मेन्सला, गट मेन्सची तारीख तुम्हाला दिली होती समथिंग 7 जून, ती काय होणार नाही. ते काय 7 जूनला आता पेपर काय होत नसतोय, त्याची तारीख शोधणं आयोगाकडून सुरू आहे. तो शेवटी कुठेतरी जाऊ शकतो किंवा जुलैमध्ये कुठेतरी येऊ शकतो सुरुवातीला, पण आयोग मोस्टली लवकर घेण्याचा प्रयत्न करेल. आता तिथली पुढची 14 तारीख जी आहे ती कंबाईन प्रिलिमची आहे, 2026च्या प्रिलिमची तारीख आहे. इथून इथं 7 दिवसांनी शिफ्ट होणं आयोगासाठी फिजिबल नाहीये. त्यामुळे आयोग गट कच्या बाजूने थोडासा पुढचा विचार करू शकतो. दरम्यानच्या काळामध्ये ऍडव्हर्टाईज येत जाणार आहेत. आता मी तुम्हाला जनरली सांगतो, गट क साठी येणारी ऍडव्हर्टाईज 10, 16 आणि 17 हजाराची नसणार आहे. आली तर नक्कीच उलट मला आनंद आहे. पण मला असं कळतंय की आता संवर्ग जरी ऍड झालेले असले तरी ते 3 ते 4 हजारापर्यंत गेली तर बेस्ट आहे. पण 2027 जी ऍडव्हर्टाईज आहे ती मात्र मोठी असणार आहे. ओके, पण मी म्हणतो की आयोगाने 2026 ची ऍडव्हर्टाईज मोठी द्यावी,
जेणेकरून मोठा मॉब जरा थोडासा पलीकडे निघून जाईल, त्याला पास होण्यासाठी फायदा होईल. त्यामुळे ह्या ज्या चुका आहेत आजच्या पेपरमध्ये ज्या तुमच्या दिसत आहेत त्या चुका पुढच्या पेपरमध्ये न करण्याचा प्रयत्न करा. गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय तुम्हाला मेरिट मध्ये जाण्यासाठी खूप फायदेशीर आहे. या विषयावरती ज्याची कमांड आहे त्याला मुख्य परीक्षेच्या मेरिट लिस्ट मध्ये डिमांड आहे असं मी नेहमी म्हणतो. त्याचं मागचं कारण हेच आहे. व्यवस्थित करा. कुठले टॉपिक करायची गरज आहे ते नक्की करा. आपल्या गणिती या ऑनलाईन ऍप वरती ई लर्निंग ऍप आहे. ओके, यू कॅन डाउनलोड इट ऑन प्ले स्टोर. गणिती नावाचा ऍप आहे ज्याच्यावरती आपण टेस्ट सिरीज घेतलेल्या आहे. त्या टेस्ट सिरीज मध्ये जर तुम्ही हे क्वेश्चन्स बघितले तर तुम्हाला सगळ्या क्वेश्चनचं रिलिव्हन्स दिसणार आहे. ओके, अजूनही ती टेस्ट सिरीज आता कॉम्प्रिहेन्सिव्ह 2 दिवसामध्ये सुरू होते. सो त्या बाजूने सुद्धा तुम्ही तयार राहा. एवढं बोलतो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आता जे काही अनालिसिस मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे ते फक्त व्यवस्थित बसून बघा. पेपरच्या दृष्टीने मी हे पटापट घेतलेलं आहे. फारच तुम्हाला बेसिक लेवलला मी सांगत बसलेलो नाहीये. त्यामुळे नेमकं आपलं काय चुकलं एकदा बघून घ्या आणि गट कमेंट्स जे देणार आहेत त्यांनी सुद्धा हे अनालिसिस व्यवस्थित बघून घ्या. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर देखील करा. थँक्यू सो मच. जय हिंद.